हॅलो स्टुडंट्स, आज आपण एक एक्सपेरिमेंटची स्टडी करणार आहोत. तो आहे सोनोमीटर. हा जो टॉपिक आहे हा एक प्रॅक्टिकल बेस्ड टॉपिक आहे आणि तुम्हाला 12th याची प्रॅक्टिकलसुद्धा आहे. ते आपण प्रॅक्टिकलसुद्धा परफॉर्म करणार आहोत. तर सोनोमीटरमध्ये आपला क्वेश्चन असं दिला आहे की एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ सोनोमीटर. आपल्याला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंगची स्टडी करायची आहे. त्यानंतर हेन्स एक्सप्लेन द सोनोमीटर कॅन बी यूज टू व्हेरीफाय लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगची स्टडी केला होता. काय होतं लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग? एक होता लॉ ऑफ लेंथ, एक होता लॉ ऑफ टेन्शन आणि एक होता लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. ह्या तीनही लॉला सोनोमीटरचा यूज करून आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे की ते तीनही लॉ ट्रू आहेत की फाल्स आहेत. तर क्लिअर? ओके. तर या मधामध्ये ही जी डायग्राम दिसत आहे ही डायग्राम आहे सोनोमीटरची. म्हणजे ही जी अरेंजमेंट आहे ही अरेंजमेंट हा जो दिसत आहे ही ॲपॅरेटस आहे सोनोमीटरचा. तर ह्याची कन्स्ट्रक्शन कशी आहे हे म्हणजे याच्या मधामध्ये जे काही अरेंजमेंट केलेली आहे बॉक्सची किंवा ह्या सोनोमीटर ॲपॅरेटसची ती अरेंजमेंट आपण कन्स्ट्रक्शनमध्ये बघू. तर काय म्हणू आपण की इथे एक वुडन बॉक्स दिला आहे. हा एक रेक्टँग्युलर शेपचा वुडन बॉक्स आहे. काय आहे? रेक्टँग्युलर शेपचा वुडन बॉक्स. त्या बॉक्सला इथे 2 होल असतात. या होलचा मिनिंग काय आहे की इथून साऊंड्स बाहेर निघतात. म्हणून एक हॉलो वुडन बॉक्स, हॉलो म्हणजे पूर्ण खाली वुडन बॉक्स असते. त्या बॉक्सलाच म्हटलं जाते साऊंड बॉक्स. त्या बॉक्सलाच काय म्हणतो आपण? साऊंड बॉक्स. क्लिअर? त्यानंतर यामध्ये एक एक युनिफॉर्म मेटल वायर कन्सिडर करू. एक थिन युनिफॉर्म मेटल वायर ज्याचा एक एंड या ठिकाणी फिक्स्ड असते. ज्या ठिकाणी एक एंड फिक्स्ड आहे त्याला आपण एक हुक असतो. त्या हुकला काय करतो आपण? एक एंड फिक्स्ड असते आणि त्या वायरचा अनदर एंड म्हणजे जो सेकंड एंड आहे तो एका हँगरला कनेक्ट असते आणि त्या हँगरला वेट कनेक्ट असतात. या हँगरला काय लावलं असतात? वेट लावले असतात. आणि जो काही स्ट्रिंग आहे ज्याचा सेकंड एंड हँगरला कनेक्ट आहे तो पुली थ्रू पास केला जाते. इथे काय लावली जाते? पुली लावली जाते. त्यानंतर हा जो काही एक मेटल वायर आहे हा मेटल वायर ह्यामध्ये 2 ब्रिजेस पी आणि क्यू नावाचं 2 ब्रिजेस लावलेला आहेत. ह्या 2 ब्रिजेसच्या वरून हा जो स्ट्रिंग आहे म्हणजे वायर आहे तो वायर पास केला जाते. हे जे दोनही ब्रिजेस आहेत हे दोनही ब्रिजेस मूवेबल असतात. म्हणजे दोनही ब्रिजेस इकडं-तिकडं मूव्ह होऊ शकतात. हे फिक्स नाही आहेत. याला मूव्ह करू शकतो आपण आणि याला मूव्ह केल्याशिवाय प्रॅक्टिकल म्हणजे जो काही एक्सपेरिमेंट आहे तो एक्सपेरिमेंट परफॉर्म होत नाही. तर हे ब्रिजेस म्हणजे काय? तर ब्रिजेस म्हणजे एक छोटं वुडन ब्लॉक असतात ज्याला आपण मूव्ह करू शकतो. त्याला काय करू शकतो? मूव्ह करू शकतो. क्लिअर? ओके. बघा या टाईपचं असते तुमचा ओरिजिनल एक्सपेरिमेंट. या मधामध्ये काय असते? हा एक वुडन ब्लॉक दिला आहे आपण आताच म्हटला. ह्या वुडन ब्लॉकला एक 2 होल असतात. त्यानंतर हा एक रेक्टँग्युलर वुडन ब्लॉक कसा आहे? हॉलो ब्लॉक. बघा ह्या होलमधून बघायला तुम्हाला दिसत असेल हे काय आहे? हॉलो ब्लॉक आहे. यालाच म्हणतो आपण साऊंड बॉक्स. काय म्हणतो? साऊंड बॉक्स. त्यानंतर आपण एक थिन युनिफॉर्म वायर कन्सिडर केला. जो थिन युनिफॉर्म वायर आहे तो थिन युनिफॉर्म वायर एका 2 ब्रिजेसवरून पास होते. ह्या ब्रिजेसला एकाला पी आणि एकाला काय नाव दिलं आपण? क्यू. ह्या 2 ब्रिजेसवरून पासेस केला. हे जे तुम्हाला ब्रिजेस दिसत आहेत हे ब्रिजेस म्हणजे काय नाही तर वुडन ब्लॉक असतात छोटं. हे वुडन ब्लॉक मूव्ह होऊ शकतात इकडं-तिकडं. हे दोन्ही वुडन ब्लॉक काय होऊ शकतात? मूव्ह होऊ शकतात. त्यानंतर तो जो वायर आहे त्या वायरचा एक एंड फिक्स्ड असते. या ठिकाणी हुक होता आणि ह्या हुकला एक एंड फिक्स्ड होता. त्या वायरचा जो सेकंड एंड आहे तो सेकंड एंड हँगरला कनेक्ट असते आणि तो हँगरला वेट कनेक्ट असतात. त्या हँगरला काय कनेक्ट असतात? वेट. आणि हा जो स्ट्रिंग आहे जो कशावरून जात आहे? ब्रिजेसवरून पास होत आहे तो पुली थ्रू सेकंड एंडला कनेक्ट असते. म्हणजे या ठिकाणी हे जे तुम्हाला रिंग दिसत आहे हे जे रिंग आहे ही रिंग काय आहे? एक पुली आहे. जे फ्रिक्शनलेस पुली असते ज्याला फक्त काही नाही वायरला मूव्ह करण्याचं काम करते. फ्रीली मूव्ह करण्याचं काम कोण करते? तर पुली करते.
क्लिअर. आणि इथे खाली काय लावलेले असतात, वेट लावलेले असतात. या ठिकाणी काय लावलेले असतात, वेट. इथे सर्वात खाली याला हँगर, हँगरला काय लावलेले असतात, वेट लावलेले असतात. राहिलं लक्षात. तर या टाईपचा असतं तुमचा एक्सपेरिमेंटल अरेंजमेंट, किंवा अशा टाईपचं तुम्हाला प्रॅक्टिकल लॅबमध्ये ॲपॅरेटस पाहायला मिळेल सोनोमीटरचं. क्लिअर. ओके. तर काय बघितलं आपण कन्स्ट्रक्शनमध्ये, की अ सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ अ हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स. एक हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे, आणि या बॉक्सलाच आपण काय म्हणतो, साऊंड बॉक्स. याला काय म्हणतो आपण, साऊंड बॉक्स. क्लिअर. तर एक हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, साऊंड बॉक्स. त्यानंतर अ थिन युनिफॉर्म मेटल वायर पास्ड ओव्हर 2 मूवेबल ब्रिजेस, पी अँड क्यू. एक थिन युनिफॉर्म मेटल वायर घेतला, जो 2 ब्रिजेसच्या वरून काय होत आहे, पासेस. बरं, हे दोन्ही ब्रिजेस कसं आहेत, तर मूवेबल आहेत. त्याला आपण पी आणि काय नाव दिला, क्यू नाव दिला. क्लिअर. तर हे पी आणि क्यू ह्या दोन मूवेबल ब्रिजेसवरून काय पास होत आहे, एक वायर पास होत आहे. कसा, एक युनिफॉर्म मेटल वायर पास होत आहे. क्लिअर. ज्या वायरचा एक एंड फिक्स्ड आहे, त्या वायरचा एक एंड या ठिकाणी काय आहे, फिक्स्ड आहे. अँड इट्स अदर एंड पास ओव्हर अ पुली. आणि त्याचा अदर एंड म्हणजे हा जो सेकंड एंड आहे, हा कुठून पास झाला, पुली थ्रू पास झाला. पुली थ्रू पास झाल्यानंतर अ हँगर विथ सुटेबल स्लॉटेड वेट कॅन बी अटॅच टू द फ्री एंड वायर. हा जो वायरचा फ्री एंड आहे, ह्या फ्री एंडला एक काय लावला आहे, हँगर. आणि त्या हँगरला काय लावलेलं आहे, वेट लावलेले असतात. जो आपण वेगवेगळे टाईप म्हणजे आपण वेट जो आहे तो वेट काय करू शकतो, चेंज करू शकतो. काय करू शकतो, चेंज. इथे काय लावलेले असतात, वेट लावलेले असतात. क्लिअर. या ठिकाणी वेट लावलेलं आहेत. त्यानंतर बाय चेंजिंग वेट्स द टेन्शन इन द वायर कॅन बी व्हॅरिड. जसं जसं आपण वेट चेंज करणार तसं तसं ह्या स्ट्रिंगमध्ये काय येईल, ह्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन येईल. आणि तोच टेन्शन वेट चेंज केल्यामुळे टेन्शनसुद्धा काय होईल, व्हॅरी होत राहील, कमी जास्त होत राहील. हे तुम्हाला क्लिअर कळतेच, की वेट आपण इन्क्रीज केला तर टेन्शनसुद्धा काय होईल, चेंज होईल. वेट कमी केला तर टेन्शन कमी होईल, वेट इन्क्रीज केला तर टेन्शन इन्क्रीज होईल. तर कन्स्ट्रक्शन कशी आहे समजलं, काय आहे सोनोमीटर, म्हणजे सोनोमीटरची कन्स्ट्रक्शन कशी आहे ते समजलं. आता आपण याच्यानंतर काय बघणार आहोत, वर्किंग. पण तुम्हाला कन्स्ट्रक्शन समजलं, क्लिअर झालं. ओके. त्यानंतर याच्या मधामध्ये एक गोष्ट तुम्हाला दिसत आहे, इथे एक पेपर रायडर दिसत आहे. इथे काय आहे, पेपर रायडर. पेपर रायडर काय असते, पेपर रायडर म्हणजे एक कागदाचा छोटासा तुकडा, जो आपण ह्या ब्रिजेसच्या मधामध्ये, म्हणजे ह्या दोन्ही ब्रिजेसच्या मधामध्ये जेवढा डिस्टन्स असेल त्याच्या सेंटरमध्ये ठेवतो. ठीक आहे. तो आता वर्किंगमध्ये तुम्हाला क्लिअर होईल, असं क्लिअर होणार नाही. तर लक्ष द्या, वर्किंग काय म्हटलं आहे. वर्किंगमध्ये असं म्हटलं आहे की एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क घेतो आपण. काय घेतो, व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. हा जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आहे, हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क वेगवेगळ्या टाईपचे असतात. तुम्हाला या अगोदर पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या टाईपचं ट्युनिंग फोर्क असतं. तुम्हाला रिअल ट्युनिंग फोर्क कसं असतं ते पण दाखवलं होतं. तर या टाईपचं ट्युनिंग फोर्क असते. जसा हा ट्युनिंग फोर्क आहे, तर याची समजा 512 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असेल. त्यानंतर दुसऱ्या टाईपचा ट्युनिंग फोर्क, यानंतर असं नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क असतात वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचं. आणि या एक्सपेरिमेंटला परफॉर्म करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचं ट्युनिंग फोर्क यूज करावं लागतात. ठीक आहे. तर आपण काय केलं, एक ट्युनिंग फोर्क घेतला. समजा आपण आपल्या एक्झाम्पलसाठी एक 512 हर्ट्झचा म्हणजे 512 फ्रिक्वेन्सीचा एक ट्युनिंग फोर्क घेतला. तो ट्युनिंग फोर्कला काय केला आपण, रबर पॅड जो असते आपल्याकडे, त्या रबर पॅडवर हिट केल्यानंतर त्याच्यामध्ये काय येतील, व्हायब्रेशन. तो जो ट्युनिंग फोर्क घ्यायचा, हिट करायचा आणि या टाईपने याच्यावर ठेवायचा. स्ट्रिंगवर नाही, एक मिनिट, स्ट्रिंगवर नाही, ह्या बॉक्सवर. कशावर ठेवायचा, बॉक्सवर. बॉक्सवर ठेवल्यामुळे काय येतील, व्हायब्रेशन्स तयार होतील. बॉक्सवर ठेवल्यामुळे व्हायब्रेशन्स तयार होतील. बट आपल्याला समजणार कसं, की त्याच्या मधामध्ये एक कंप्लीट लूप फॉर्म झाला पाहिजे. मला सांगा, हा जो काही तुम्हाला ट्युनिंग फोर्क आहे, हा ट्युनिंग फोर्कपासून जे व्हायब्रेशन्स आहेत ते व्हायब्रेशन्स स्ट्रिंगमध्ये येतील. आणि ते जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते स्ट्रिंगमध्ये आल्याच्या नंतर या टाईपने लूप फॉर्म करतील.
इथे जाऊन टच होतील, इथे तो स्ट्रिंग कसा आहे, इथे जाऊन तुमचं व्हायब्रेशन जे आहे ते व्हायब्रेशन म्हणजे जे वेव्ह आहे ते वेव्ह इथे जाऊन स्ट्राईक होईल, स्ट्राईक झाल्याबरोबर रिफ्लेक्ट होईल आणि या टाईपचा एक लूप फॉर्म होईल. या टाईपचा जर लूप फॉर्म होत आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला सांगा की या टाईपनं लूप फॉर्म झाल्याच्या नंतर या मधामध्ये लूप फॉर्म होण्यासाठी मिनिमम काही ना काही फ्रिक्वेन्सी हवी आहे. एक काही ना काहीतरी फ्रिक्वेन्सी असेल ज्या फ्रिक्वेन्सीवर एक लूप फॉर्म होईल. बरं मी एक लूपची का बरं गोष्ट करतो, कारण की एक लूप फॉर्म होणे म्हणजेच याचा अर्थ स्टेशनरी वेव्ह फॉर्म होणे. क्लिअर. तर याच्या मधामध्ये ह्या दोन ब्रिजेसच्या मधामध्ये लूप फॉर्म होतो. दोन ब्रिजेसच्या मधामध्ये लूप फॉर्म होतो. ज्या दोन ब्रिजेसच्या मधामध्ये जो काही लूप फॉर्म होईल त्याला म्हणतो आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग. त्याला काय कन्सिडर करतो, लेंथ ऑफ स्ट्रिंग, आणि त्याला नाव देणार आपण AB. AB इज द लेंथ ऑफ स्ट्रिंग बिटवीन द टू ब्रिजेस. दोन ब्रिजेसच्या मधामधला जो डिस्टन्स आहे त्याला म्हटलं आहे लेंथ ऑफ स्ट्रिंग. त्यानंतर तुम्हाला इथे काय म्हटलं मी, इथे एक स्केल लावली असते ज्याच्यावरून आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग मेजर करू शकतो. याच्यानंतर आपण लेंथ ऑफ स्ट्रिंग काय करू शकतो, मेजर. तर समजा आपण 512 हर्ट्जचा ट्युनिंग फोर्क घेतला, त्याला व्हायब्रेट केला. व्हायब्रेट केल्यानंतर या ठिकाणी आपण असा टच केला. कोणाला टच केला, वुडन बॉक्सला. वुडन बॉक्सला टच केल्यानंतर इथे काय होतील, वेव्ज फॉर्म होतील. इथे वेव्ज फॉर्म झाल्यानंतर या टाईपने वेव्ह निघेल आणि इथे जाऊन स्ट्राईक होईल. जशी इथे स्ट्राईक झाल्याबरोबर ही वेव्ह रिटर्न येईल. समजा आपण आणखी थोडी मोठ्या फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क घेतला तर समजा या ठिकाणी या टाईपच्या वेव्ज येतील, इथे स्ट्राईक होतील, रिटर्न येतील, या टाईपने येतील की नाही, असं फॉर्म होऊ शकतो. तर जसं आपण ट्युनिंग फोर्क इथे व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्कला टच केल्याबरोबर, कशाला, वुडन बॉक्सला टच केल्याबरोबर इथून तुमचं काय होईल, वेव्ज फॉर्म होईल. ही वेव्ह इथपासून या एनपासून या एनपर्यंत जाईल. इथे स्ट्राईक झाल्याबरोबर ही रिटर्न येईल आणि या एनला टच होईल. या एनला टच झाले म्हणजे याचा अर्थ दोन्ही वेव्ज एकामेकाला इंटरफेअर झाल्या म्हणजे सुपर इम्पोज झाल्या, आणि सुपर इम्पोज झाल्या म्हणजे स्टेशनरी वेव्ह फॉर्म होईल. आणि स्टेशनरी वेव्ह फॉर्म झाली तर मला सांगा, हा जो काय एक लूप फॉर्म झाला म्हणून आपल्याला कसं समजणार. कारण लक्ष द्या, इथे जेव्हा तुम्ही हा ट्युनिंग फोर्क जो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आहे, हा व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्कला जर तुम्ही वुडन बॉक्सवर ठेवलात तर वुडन बॉक्सवर ठेवल्यानंतर काही ना काही व्हायब्रेशन येणार आहेत. बट त्या मधामध्ये जो आपल्याला एक लूप फॉर्म होण्यासाठी म्हणजे कंप्लीट लूप फॉर्म होण्यासाठी जे काय फ्रिक्वेन्सी लागत आहे ते फ्रिक्वेन्सी माहीत कसं होणार. तर ते फ्रिक्वेन्सी माहीत करण्यासाठी इथे काय लावलं जाते, पेपर पॅड लावले जाते. काय लावलं जाते, पेपर पॅड. या पेपर पॅड म्हणजे छोटासा एक कागदचा तुकडा ठेवला जाते सेंटर ऑफ स्ट्रिंग. ह्या डिस्टन्सच्या सेंटरमध्ये एक कागदाचा तुकडा ठेवला जाते. या मधामध्ये काय होईल, जसं आपण ट्युनिंग फोर्कने व्हायब्रेशन्स केला तर ट्युनिंग फोर्क जो व्हायब्रेंट ट्युनिंग फोर्कला टच केल्याबरोबर इथे व्हायब्रेशन्स येतील. इथे व्हायब्रेशन्स आल्याच्या नंतर जे काही स्ट्रिंग आहे म्हणजे जो काही वायर आहे त्या वायरची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, कारण का एक लूप फॉर्म होत आहे म्हणजे असा काहीतरी मिनिमम फ्रिक्वेन्सी असेल ज्या फ्रिक्वेन्सीवर एक लूप फॉर्म होईल. बरोबर आहे. आता आपल्याकडे नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क आहेत. समजा एक ट्युनिंग फोर्क असा आहे ज्याचं समजा 125 हर्ट्जचा, एक ट्युनिंग फोर्क आहे 150 हर्ट्जचा, एक ट्युनिंग फोर्क आहे 300 हर्ट्जचा आणि एक ट्युनिंग फोर्क आहे 512 हर्ट्जचा. लक्ष द्या बरोबर. हे 4 ट्युनिंग फोर्क आपल्याकडे अवेलेबल आहेत. समजा आपण पहिले 125 हर्ट्जचा ट्युनिंग फोर्क हिट केला, यात जवळ नेऊन बघितला, नाही झाल्यानंतर आपण तो पेपर पॅड खाली पडला नाही. तो जेव्हा खाली पडेल तेव्हाच एक मिनिमम फ्रिक्वेन्सी तयार होतो. पेपर पॅड खाली पडला नाही, आपण 150 हर्ट्जची फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क घेतला, जवळ नेला. तो जवळ नेल्याच्या नंतर सुद्धा पेपर पॅड खाली पडला नाही म्हणजे व्हायब्रेशन्स आलं नाही किंवा एक लूप तयार झाला नाही. लूप तयार कसं होईल ते मी थोड्या वेळात सांगतो की ते कसं समजेल आपल्याला की लूप तयार झाला हा समजण्यासाठी काय करावं लागेल. नंतर आपण 300 हर्ट्जची फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट केला, जवळ नेला, लूप तयार नाही झाला. 512 हर्ट्जची फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेट केला, जवळ नेला, तर एक लूप तयार झाला. जसं लूप तयार झाला याचा अर्थ काय होईल, याचा अर्थ असं होईल की 512 एक्झाम्पल घेतो आपण, 512 हर्ट्जची फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क यूज केल्याच्या नंतरच लूप तयार होत आहे. म्हणजे याचा अर्थ हे जे 512
हर्ट जे फ्रिक्वेन्सी आहे ही कोणती फ्रिक्वेन्सी होईल तुमची? मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी होईल. बरोबर. ही जे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी म्हणजे ह्या स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ही मिनिमम फ्रिक्वेन्सी कशाची? ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी. म्हणजेच याचा अर्थ हे ट्युनिंग फोर्कची झाली सर्वात मिनिमम फ्रिक्वेन्सी. बरोबर आहे. ज्या फ्रिक्वेन्सीवर तुमचा काय फॉर्म होत आहे? एक लूप, पहिला लूप फॉर्म होत आहे. आणि तेच फ्रिक्वेन्सी म्हणजे हे जे 512 आहे हीच होईल ह्या स्ट्रिंगची सुद्धा मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर जेव्हा स्ट्रिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि ह्या ट्युनिंग फोर्कची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ह्या दोनही एकामेकाला मॅच होतील, याचा अर्थ दोन नॅचरल फ्रिक्वेन्सीज एकामेकाला मॅच होत आहेत. कोणाच्या? ट्युनिंग फोर्कच्या आणि स्ट्रिंगच्या. जेव्हा हे दोनही नॅचरल फ्रिक्वेन्सी एकामेकाला मॅच होतील तेव्हा आपल्याला माहीत आहे की ज्यावेळी दोन नॅचरल फ्रिक्वेन्सी एकामेकाला मॅच होतात म्हणजेच ट्युनिंग फोर्कने जे आपण फ्रिक्वेन्सी देत आहोत ही कोणती फ्रिक्वेन्सी झाली? एक्सटर्नल आपण दिलेली फ्रिक्वेन्सी. आणि ह्या स्ट्रिंगमध्ये येणारी जे फ्रिक्वेन्सी आहे त्या स्ट्रिंगमध्ये येणाऱ्या व्हायब्रेशनची फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती झाली? त्याची नॅचरल फ्रिक्वेन्सी. तर हे जे काय आपण फोर्स, एक्सटर्नल फोर्स म्हणजे एक्सटर्नल फोर्स लावून, ट्युनिंग फोर्सची फ्रिक्वेन्सी म्हणजेच एक्सटर्नल फोर्स लावून दिलेली फ्रिक्वेन्सी आहे ना, तर हे एक्सटर्नल फोर्स लावून दिलेली जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची नॅचरल फ्रिक्वेन्सी जेव्हा एकामेकाला मॅच होतील तेव्हा त्याच्या मधामध्ये रेझोनन्स तयार होते. काय तयार होते? रेझोनन्स. आणि जर का समजा रेझोनन्स तयार झाला म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी जो काही ॲम्प्लिट्यूड आहे म्हणजे त्याच्यामधला जो डिस्प्लेसमेंट आहे तो डिस्प्लेसमेंट कसा असेल? सर्वात मॅक्झिमम. ज्यावेळी यामधला डिस्प्लेसमेंट म्हणजे सेंटरमधला डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम होईल तर यावेळी या टाईपचा लूप फॉर्म होईल. आणि या टाईपचा लूप फॉर्म झाला म्हणजे हा जो पेपर पॅड आहे, पेपर रॅब आहे किंवा पेपर पॅड आहे, हा पेपर पॅड काय होईल? डिस्टर्ब होईल. म्हणजे ह्याचा स्ट्रिंगवर पेपर पॅड आहे, हा वर जाईल खाली येईल, वर जाऊन खाली डिस्टर्ब झाल्याबरोबर खाली पडेल. हा खाली पडला म्हणजे समजून जायचं की एक लूप फॉर्म झाला. आणि हाच एक लूप फॉर्म झाल्याच्या नंतर ती फ्रिक्वेन्सी आपण म्हणजे ते जे रीडिंग आहे ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला काय मिळाला? हा जो ज्या फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला रेझोनन्स तयार झाला किंवा लूप फॉर्म झाला तो फ्रिक्वेन्सी आपण काय करतो? मेजर करतो. राहील लक्षात. त्यानंतर काय करतो आपण? त्यानंतर ह्या दोन ब्रिजेसच्या मधामधला डिस्टन्स चेंज करतो. डिस्टन्स चेंज करून आणखी फ्रिक्वेन्सी म्हणजे आणखी ट्युनिंग फोर्क जवळ नेतो. आणखी ट्युनिंग फोर्क जवळ नेल्याच्या नंतर आणखी व्हायब्रेशन्स तयार करतो आणि आणखी चेक करतो. म्हणजे नंतर काय करावं लागेल आपल्याला? फ्रिक्वेन्सी वाढवावं लागेल. होऊ शकते फ्रिक्वेन्सी वाढवला तर लेंथ चेंज केल्यामुळे फ्रिक्वेन्सी वाढवला तर समजा 512वर नाही होणार, 600 हर्ट्जच्या फ्रिक्वेन्सीवर तो पेपर रॅप जो आहे, पेपर पॅड आहे तो खाली पडेल. म्हणजे त्यावेळी जे काही लेंथ आपण चेंज केला त्या लेंथवर तुमचं जे काही फ्रिक्वेन्सी आहे, मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी ही बनेल, ज्याच्यावर तुमचा रेझोनन्स फॉर्म होईल. काय होईल? रेझोनन्स फॉर्म होईल. क्लिअर? ओके. तर काय म्हटलं आपण वर्किंगमध्ये? आता लक्ष द्या. आता डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा डायग्राम कसे आहे तर, किंवा नोट्स समोर घेऊन तुम्ही चेक करत राहा. चेक करा की डायग्रामवर मी कसं सांगत आहे, तुमची वर्किंग काय होते. द वेव्ज कॅन बी प्रोड्यूस्ड ऑन द वायर बाय व्हायब्रेटिंग अ ट्युनिंग फोर्क कीपिंग नियर इट. आपण काय केला? एक वायरमध्ये वेव्ज प्रोड्यूस करायचे आहेत ना, वेव्ज प्रोड्यूस करण्यासाठी त्याच्याजवळ काय घेतलं? एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क घेतला. व्हिच प्रोड्युसेस ट्रान्सवर्स वेव्ज. आणि जसं आपण वायरजवळ ट्युनिंग फोर्क घेतला तर त्या वायरमध्ये काय येतील? वेव्ज येतील. आणि त्या ज्या वेव्ज आहेत त्या वेव्ज कोणत्या वेव्ज असतात? ट्रान्सवर्स वेव्ज असतात. हे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलं आहे. बरोबर. त्यानंतर द स्टेशनरी वेव्ज आर प्रोड्यूस्ड बिटवीन द टू ब्रिजेस ड्यू टू रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ज अँड ॲट द ब्रिजेस अँड देअर सुपरपोजिशन्स. मी काय म्हटलं? हे दोन ब्रिजेस आहेत, याच्या मधामधून काय गेला? स्ट्रिंग. जसं आपण ट्युनिंग फोर्क जवळ नेला तर याच्या मधामध्ये काय फॉर्म होतील? वेव्ज फॉर्म होतील. वेव्ज फॉर्म झाल्या तर ह्या ब्रिजला ते काय होईल? स्ट्राईक झाल्याच्या नंतर ही जे वेव्ह आहे ही वेव्ह रिटर्न येईल. ही वेव्ह रिफ्लेक्ट होईल, रिटर्न येईल. रिटर्न झाल्यानंतर दोनही वेव्ज एकामेकाला इंटरफेअर होतील म्हणजेच सुपरइम्पोज होतील.
काय होतील, सुपरइम्पोज होतील. राहिलं लक्षात. दोन्ही वेव्ज एकामेकाला सुपरइम्पोज झाल्याच्या नंतर दज पोर्शन ए बी ऑफ द वायर बिटवीन पी अँड क्यू. बघितला होता आपण, ब्रिज पी आणि क्यूच्या मधामधला जो ए बी पोर्शन आहे, आपण ए आणि बी नाव दिला होता, जो ए बी पोर्शन आहे इज द लेंथ वायर व्हायब्रेटिंग लेंथ. त्या दोन ब्रिजच्या मधामधला जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हायब्रेटिंग लेंथ. राहिलं लक्षात. कीप अ स्मॉल पीस ऑफ पेपर कॉल्ड ॲज रायडर. जो काय पेपरच्या वर आपण स्मॉल पीस ऑफ पेपर म्हणजे कागदाचा छोटासा तुकडा ठेवतो, तो कुठे ठेवायचा, दोनही ब्रिजेसच्या सेंटरमध्ये ठेवायचा. कुठे ठेवायचा, दोनही ब्रिजेसच्या सेंटरमध्ये. तो जो काय रायडर आहे तो ऑन द वायर बिटवीन द ब्रिजेस, दोन ब्रिजेसच्या मधामध्ये बरोबर सेंटरमध्ये आपण काय करतो, एक रायडर ठेवतो. रायडर म्हणजे एक पेपरचा तुकडा, पीस ऑफ पेपर, छोटासा पेपरचा तुकडा ठेवायचा. त्यानंतर नाव इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन द ब्रिजेस बाय मूविंग वन ऑफ द ब्रिज. दोन ब्रिजेस आहेत, दोन ब्रिजेसपैकी एका ब्रिजला फिक्स करायचा आणि एका ब्रिजला मूव्ह करून बघायचा. आणि जसं जसं आपण मूव्ह करणार तसं तसं त्या मधामध्ये पेपरचा जो काय पेपर रायडर आहे तो पेपर रायडर एका तरी कोणत्या तरी फ्रिक्वेन्सीवर तो काय होईल, खाली फॉल होईल. बघा समोर, ॲट पर्टिक्युलर लेंथ the fundamental frequency of vibrating length is equal to the natural frequency of the tuning fork. एका कोणत्या तरी लेंथवर, आता मला सांगा, इथे एक ब्रिज आहे, इथे ब्रिज आहे, इथे लेंथ आहे. आपण काय केलं, ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेट केल्यानंतर ते बॉक्सजवळ ठेवला. बॉक्सजवळ ठेवल्यानंतर त्याच्या मधामध्ये व्हायब्रेशन येतील, पण तो जो काय पेपर रायडर होता तो खाली पडला नाही. बदला का नाही. मग आपण हा जो काय तुमचा हा जो काय तुमचा ब्रिज आहे, ह्या ब्रिजला काय केला, फिक्स केला, एका ठिकाणी ठेवला. हा जो ब्रिज आहे ह्या ब्रिजला मूव्ह केला. म्हणजे आता ब्रिज या ठिकाणी होता, इथून आपण या ठिकाणी नेला. काय केला, या ठिकाणी ब्रिज जर नेला तर ही न्यू पोझिशन झाली ब्रिजची. म्हणजे ही न्यू पोझिशन म्हणजे लेंथ चेंज होईल. लेंथ चेंज झाल्याबरोबर हा काय जो काय तुमचा ट्युनिंग फोर्क आहे, ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेट केल्याबरोबर इथे टच केला. इथे काय आहे, वुडन ब्लॉक आहे. वुडन ब्लॉकला टच केला, पेपर रायडर खाली पडलाच नाही. आपण अगेन ह्या जो काही ब्रिज आहे ह्या ब्रिजला इथपर्यंत मूव्ह केला. म्हणजे लेंथ वाढवल्यानंतर अगेन ह्या फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेट करून आपण वुडन ब्लॉकवर टच केला. वुडन ब्लॉकवर टच केल्याबरोबर बघितला तर त्या वुडन ब्लॉकवर टच केल्याबरोबर हा जो व्हायब्रेटिंग म्हणजे जो काही पेपर रायडर होता तो पेपर रायडर खाली फॉल झाला. खाली पडला म्हणजे याचा अर्थ त्या मधामध्ये या टाईपचा लूप फॉर्म झाला, त्या मधामध्ये अँटीनोड फॉर्म झाला आणि अँटीनोड फॉर्म झाल्यामुळे तो पेपर रायडर खाली पडेल. क्लिअर. म्हणून लक्ष द्या, आणि तो कारण काय आहे की त्या ट्युनिंग फोर्कची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि त्या जे काही लेंथ आपण कन्सिडर केला त्या लेंथची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, तिलाच आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणतो. ह्या दोनही गोष्टी एकामेकाला मॅच झाल्या म्हणजे इक्वल झाल्यामुळे त्याच्या मधामध्ये काय तयार झाला, रेझोनन्स तयार झाला. आणि रेझोनन्स तयार झाल्यामुळे जो काय पेपर रायडर आहे तो पेपर रायडर म्हणजे ज्या ठिकाणी पेपर रायडर आहे त्या ठिकाणी अँटीनोड फॉर्म होईल आणि अँटीनोड फॉर्म झाल्याच्या नंतर जो काही वायर आहे त्या वायरवरून पेपर रायडर खाली पडेल. फ्लायज ऑफ द वायरवरून पेपर रायडर जो आहे तो काय होईल, खाली पडेल. राहील लक्षात. तर असा आहे तुमचा एक्सपेरिमेंट. क्लिअर राहील. लक्ष द्या. आणखी एकदा मी आपण रिपीट करू शॉर्टमध्ये की वर्किंग काय आहे. बघा, हा होता तुमचा सोनोमीटर एक्सपेरिमेंटचा ॲपॅरेटस. ठीक आहे. या ठिकाणी आपण काय म्हटलं, या मधामध्ये आपण काय करतो, हा जो काय तुमचा ॲपॅरेटस आहे ह्या ॲपॅरेटसला काय करतो आपण, एक मिनिट. हा जो काय ॲपॅरेटस आहे ह्या ॲपॅरेटसमध्ये हा जो स्ट्रिंग आहे ह्या स्ट्रिंगला काय करतो, टाईट करतो. टाईट केल्याच्या नंतर आपण ट्युनिंग फोर्क, आपल्याकडे सेट ऑफ ट्युनिंग फोर्क, खूप सारे ट्युनिंग फोर्क असतात, त्यामधला आपण एखादा ट्युनिंग फोर्क, जसं समजा 512 हर्टचा ट्युनिंग फोर्क घेतला, तो ट्युनिंग फोर्क घेऊन त्याला व्हायब्रेट करतो. व्हायब्रेट केल्यानंतर तो व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आपण असं ब्लॉकवर लावतो. कोणता, वुडन ब्लॉकला लावल्याबरोबर याच्या मधामध्ये व्हायब्रेशन्स येतील. कोणाच्या मधामध्ये, ह्या दोन ब्रिजच्या मधामध्ये काय येतील, व्हायब्रेशन्स.
पण ते व्हायब्रेशन्सला काय ठेवतो, एक पेपर रायडर. बरोबर, सेंटरमध्ये काय ठेवतो, पेपर रायडर. बरं, सेंटरमध्येच का बरं ठेवतो, कारण का सेंटरमध्येच अँटीनोट फॉर्म होते. सेंटरमध्ये काय होते, अँटीनोट फॉर्म होत्या, म्हणून आपण सेंटरमध्येच पेपर रायडर ठेवतो. आता हा जो काय समजा 512 हर्टची फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क इथे टच केला, व्हायब्रेशन्स तयार केला. व्हायब्रेशन्स तयार केल्यानंतर हे जे काय तुमचं पेपर रायडर आहे, हा पेपर रायडर खाली पडलाच नाही. म्हणजे याचा अर्थ ह्याच्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंग म्हणजे वायरची फ्रिक्वेन्सी एकामेकाला मॅच झालेला नाही. नंतर आपण काय केला, नंतर याच्या मधामध्ये आपण हा ट्युनिंग फोर्क इथे लावलाच होता. ट्युनिंग फोर्कला तिथून ट्युनिंग फोर्क जो काय त्या ट्युनिंग फोर्क आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे वायरची फ्रिक्वेन्सी मॅच न झाल्यामुळे आपण याच्यामधला समजा हा जो काय ब्रिज आहे, ह्या ब्रिजला फिक्स्ड केला, त्याच ठिकाणीच ठेवला. मूव्ह होऊ शकते पण आपण मूव्ह नाही केला, त्याच ठिकाणी ठेवला. ह्या जो ब्रिज आहे, ह्या ब्रिजला थोडा मागे नेला. म्हणजे आता ब्रिज ज्या पोझिशनवर आहे त्या पोझिशनवरून आपण इथे नेला, या ठिकाणी. काय राहिलं लक्षात, या ठिकाणी नेला म्हणजे समजा आपण काहीतरी 1 सेंटीमीटर दूर नेला. 1 सेंटीमीटर दूर नेल्याच्या नंतर ह्या मधामध्ये काय आहे, हा पेपर रायडर आहे. आता पेपर रायडर सेंटरमध्ये होईल का, नाही, कारण का आपण डिस्टन्स चेंज केला. म्हणून ह्या दोनही डिस्टन्सच्या सेंटरमध्ये पेपर रायडरला काय करायचं, ॲडजस्ट करायचा. सेंटरमध्ये पेपर रायडर आणला. पेपर रायडर आणल्याबरोबर आपण जो काय 512 हर्ट्जची फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क होता, त्या ट्युनिंग फोर्कला व्हायब्रेट केला आणि व्हायब्रेट केल्यानंतर इथे टच केला. इथे टच केल्यानंतर असं माहीत झालं की हा पेपर रायडर हा खाली पडलाच नाही. अगेन आपण काय केला, अगेन जे काय तुमचं अगेन जो काय तुमचा ब्रिज होता, ह्या ब्रिजला काय केला, हा जो काय तुमचा हा ब्रिज तर फिक्स्ड आहे, ह्या ब्रिजला इथे होता. आता या ठिकाणून त्याला थोडा आणखी 1 सेंटीमीटर मागे केला. 1 सेंटीमीटर मागे केला तर या ठिकाणचा जो पेपर रायडर त्या पेपर रायडरला बरोबर सेंटरमध्ये ॲडजस्ट केला. ह्या नवीन न्यू लेनच्या सेंटरमध्ये त्याला ॲडजस्ट केला आणि 512 हर्ट्जचा जो ट्युनिंग फोर्क होता त्याला व्हायब्रेट करून इथे टच केला. या ठिकाणी टच केल्याच्या नंतर हा जो पेपर रायडर आहे, हा पेपर रायडर ह्या वायरवरून खाली पडला. पेपर रायडर वायरवरून खाली पडला याचा अर्थ या ठिकाणी काय तयार झाला, या ठिकाणी या टाईपचा एक लूप तयार झाला. म्हणजे या टाईपची वेव्ह तयार झाली. आणि या ठिकाणी या टाईपची वेव्ह तयार झाली म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी अँटीनोट फॉर्म झाला असेल. या ठिकाणी अँटीनोट फॉर्म झाला, पण या ठिकाणी केव्हा अँटीनोट फॉर्म होईल, जेव्हा ही 512 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी कोणाची होती, ट्युनिंग फोर्कची. म्हणजे हे झाली ट्युनिंग फोर्कची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि या ठिकाणी जो तुमचा स्ट्रिंग होता ह्या स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ह्या दोन्ही एकामेकाला काय झाल्या, मॅच झाल्या, इक्वल झाल्या. आणि इक्वल झाल्यामुळे इथे काय तयार झाला, रेझोनन्स तयार झाल्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त डिस्प्लेसमेंट आला पार्टिकलचा आणि त्यामुळे हा जो काय पेपर रायडर आहे, पेपर रायडर खाली पडेल. काय पडेल, खाली पडेल. तर या टाईपचं तुम्हाला काय आहे, एक्सपेरिमेंट आहे. क्लिअर राहील लक्षात. हां, तर हे होती तुमची वर्किंग ऑफ सोनोमीटर. काय होतं, वर्किंग ऑफ सोनोमीटर. क्लिअर. हो. त्यानंतर आपण नेक्स्ट काय म्हटला होता, एक आणखी त्याच्यामध्येच आपण एक क्वेश्चन आपण असं करणार होतो की जे लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहेत त्याला आपण व्हेरीफाय करणार होतो. तर याच्यामध्ये नेक्स्ट आहे की सोनोमीटर कॅन बी यूज टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. जो व्हायब्रेटिंग स्ट्रिंगचं 3 लॉ होते, या तीनही लॉला सोनोमीटरचा यूज करून आपण काय करणार आहोत, व्हेरीफाय. तर बघू आपण फर्स्ट काय, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. काय आहे, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता लक्षात ठेवा, तुम्हाला डायग्राम तुमच्या डोळ्यासमोर हवं आहे, इमॅजिन करा किंवा नोट्स समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला डायग्राम क्लिअरली समजेल. ठीक आहे, डायग्रामवरून तुम्हाला लक्षात राहील की आपण हा लॉ कसं व्हेरीफाय करतो. तर यामध्ये बघा, व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. यामध्ये बघा, द व्हायब्रेटिंग लेंथ ॲट रेझोनन्स डिटरमाइंड फॉर नंबर ऑफ ट्युनिंग फोर्क्स ऑफ known frequencies N1, N2, N3 as L1, L2, L3 respectively for same tension and same wire. आता लक्ष द्या काय आहे त्याचा मिनिंग. आपण काय केलं, घेतला दोन ब्रिजेसला आपण ॲडजस्ट केला. समजा लक्ष द्या, L1 लेंथ ही
1.5 सेंटीमीटर आहे. काय घेतलं आपण, एक्झाम्पल घेतो. 1.5 सेंटीमीटर आहे आणि ह्या 1.5 सेंटीमीटरवर जो काही तुमचा रायडर आहे तो रायडर खाली पडला. कोण, पेपर रायडर. ज्यावेळी हा पेपर रायडर खाली पडेल त्यावेळीची फ्रिक्वेन्सी आपण समजू N1 ही आहे 512 हर्ट्ज. किती घेऊ, 512 हर्ट्ज. त्यानंतर 512 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर 1.5 सेंटीमीटर दोन ब्रिजेसच्या मधामधला डिस्टन्स 1.5 सेंटीमीटर होता आणि त्याच्यावर तुमचा पेपर रायडर खाली पडला. म्हणजे N1 फ्रिक्वेन्सी किती, 512, त्याच्यावर लेंथ किती होती, L1, ज्याच्यावर तुमचा पेपर रायडर खाली पडला. लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्ही समजा 5 kgचा वेट लावून ठेवलेला आहात. एका एनला आपण वेट लावतो ना, तर एका एनला जो वेट लावला आहे तो 5 kgचा आहे. तो वेट कॉन्स्टंट, त्याला चेंज करायचा नाही. म्हणजे वेट कॉन्स्टंट आहे याचा अर्थच त्या वायरमधला जो काही टेन्शन आहे, टेन्शन कसं आहे, कॉन्स्टंट. आणि वायर चेंज करताव का आपण, नाही. वायर चेंज नाही करताव म्हणजे याचा अर्थ त्या वायरची लिनियर डेन्सिटीसुद्धा कशी असेल, कॉन्स्टंट. तर ॲट कॉन्स्टंट टेन्शन आणि कॉन्स्टंट लिनियर डेन्सिटी फर्स्ट फ्रिक्वेन्सी आपण किती घेतला, 512, आणि 512 फ्रिक्वेन्सीवर लेंथ L1 फाईन केला, जे किती मिळाली, 1.5 सेंटीमीटर. नंतर आपण काय केला, फ्रिक्वेन्सी चेंज केला. लेंथ तेवढीच ठेवला, फ्रिक्वेन्सी चेंज केला. समजा आपण फ्रिक्वेन्सी घेतला 400 हर्ट्ज. किती घेतला फ्रिक्वेन्सी, 400 हर्ट्ज. 400 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी घेतला, N1ची फ्रिक्वेन्सी आपण 512 हर्ट्ज घेतला, 512 हर्ट्ज, ज्याच्यावर तुम्हाला लेंथ काय मिळाली, L1 मिळाली. याच्यावर तुम्हाला समजा फॉर एक्झाम्पल 1.5 सेंटीमीटर. त्यानंतर आपण तेच फ्रिक्वेन्सी चेंज केला नाही, त्याच फ्रिक्वेन्सीवर म्हणजे 512 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीवर L2 चेंज केला. म्हणजे लेंथला आपण L1 किती होती, 1.5 सेंटीमीटर. आता L2 घेतला आपण, L2 किती घेतला, L2 घेतला आपण 2 सेंटीमीटर घेऊ. म्हणजे आपण लेंथ जे आहे ते लेंथ चेंज केला 2 सेंटीमीटर. फ्रिक्वेन्सी ठेवला 512 हर्ट्ज. 512 हर्ट्जला लेंथ चेंज केला, पेपर रायडर खाली पडलाच नाही. मग आपण काय केला, फ्रिक्वेन्सी चेंज केला. काय केला, फ्रिक्वेन्सी चेंज 400 हर्ट्ज करून बघितला. जसं 400 हर्ट्ज केल्याबरोबर तुमचा पेपर रायडर खाली पडला. म्हणजे याचा अर्थ N2 फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला लेंथ काय मिळेल, 2 मीटर. N2 फ्रिक्वेन्सीवर लेंथ काय मिळेल, 2 मीटर. मला हे सांगायचं आहे यामध्ये की आपण फ्रिक्वेन्सी चेंज, लेंथ चेंज केला आणि फ्रिक्वेन्सी चेंज केला तर आपल्याला काय मिळालं, व्हायब्रेशन्स मिळालं. काय मिळालं, व्हायब्रेशन्स. राहील लक्षात. तर त्या मधामध्ये आपण काय केला, जे पहिली फ्रिक्वेन्सी होती त्या फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काय केला, जे जे फर्स्ट फ्रिक्वेन्सी होती त्या फर्स्ट फ्रिक्वेन्सीमध्ये आपण काय केला की जी फर्स्ट फ्रिक्वेन्सी होती N1 मध्ये काय केला आपण, N1 फ्रिक्वेन्सी आणि त्याच्यापासून मिळालेली लेंथ L1, ह्या दोघांचा मल्टिप्लाय करून बघितला. ह्या दोघांचा मल्टिप्लाय केल्यानंतर आपण काय केला, N2 आणि दोघांचा मल्टिप्लाय L2. थर्ड फ्रिक्वेन्सी N3 आणि दोघांचा मल्टिप्लाय L3. ह्या सर्वांचा मल्टिप्लाय केल्यानंतर एक व्हॅल्यू मिळेल. एक व्हॅल्यू मिळत आहे म्हणजेच एक कॉन्स्टंट टर्म मिळेल. एक काय मिळेल, एक कॉन्स्टंट टर्म मिळेल. तर जी काय व्हॅल्यू मिळत आहे ती व्हॅल्यू मिळत आहे म्हणजेच एक कॉन्स्टंट टर्म मिळत आहे. तर आपल्याला असं समजलं ह्या एक्सपेरिमेंट केल्यानंतर की N इंटू L इक्वल टू काय मिळालं आपल्याला, कॉन्स्टंट. काय मिळाला, कॉन्स्टंट. N इंटू L इक्वल टू काय मिळाला, कॉन्स्टंट. सिंपल आहे. N1 L1ची व्हॅल्यू दोन्ही जर व्हॅल्यूची मल्टिप्लाय कराल तर एक व्हॅल्यू मिळेल काहीतरी, आणि ते व्हॅल्यू म्हणजे काय असेल, कॉन्स्टंट टर्म. म्हणून N1 L1 N2 L2 N3 L3 सर्वांचा मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर एक काय मिळाली, व्हॅल्यू मिळाली. ती व्हॅल्यू म्हणजे काय असेल, कॉन्स्टंट. याला जर व्हेरीफाय करतो म्हटलं तर बघा, N आहे, हा जो L आहे हा L राईट हँड साईडला जाईल तर कुठे जाईल, कॉन्स्टंट आहे. ह्या कॉन्स्टंटच्या डिवाइडमध्ये कोण जाईल, L जाईल. कॉन्स्टंटच्या डिवाइडमध्ये L गेला तर कॉन्स्टंट इंटू इक्वल टू टर्म, आणि कॉन्स्टंट इंटू इक्वल टू म्हणजेच काय होते, प्रपोर्शनल होते. काय होते, प्रपोर्शनल होते. 1/L. याचा मिनिंग काय झाला की N
इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल. एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल. आणि हा केव्हा असते? जेव्हा टेन्शन आणि लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट असेल. आणि या मधामध्ये आपण टेन्शन आणि लिनियर डेन्सिटीला कॉन्स्टंट ठेवला आणि असं प्रूफ केला की एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल केला. तर हाच होता तुमचा लॉ ऑफ लेंथ काल जो आपण व्हेरीफाय केला होता, जो आपण सोनोमीटरवरून व्हेरीफाय केला. राहिलं लक्षात? कन्फ्यूज होऊ नका. हा एक्सपेरिमेंट तुम्हाला जसा प्रॅक्टिकल जेव्हा तुम्ही करणार लॅबमध्ये तेव्हाच हा एक्सपेरिमेंट तुम्हाला लवकर समजेल. असा थेरॉटिकली आपण जर बघितला तर तुम्ही हा एक्सपेरिमेंट बघितला नाही म्हणून तुम्हाला इमॅजिन करणे पॉसिबल होत नाही, म्हणून तुम्हाला हा समजणार नाही तेवढं जेवढं समजायला हवं आहे. कारण की हा एक्सपेरिमेंट आहे आणि हा जेव्हा आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये ॲक्च्युअली ॲपरेटसवर याला परफॉर्म करणार तेव्हाच हा समजेल. हा एक प्रॅक्टिकल क्वेश्चन आहे जो तुम्हाला असं समजणार नाही थेरॉटिकली, तो तुम्हाला प्रॅक्टिकल बेसस समजणार. फक्त इमॅजिन करा की असं होत आहे ज्या मधामध्ये तुमचा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी या लेंथला कशी असते? इन्व्हर्सली प्रपोर्शनल. क्लिअर? तर आपण याच्यामध्ये काय केला फर्स्ट लॉमध्ये की लेंथ चेंज करून बघितला आणि फ्रिक्वेन्सी चेंज करून बघितला. तर वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीवर आणि वेगवेगळ्या लेंथवर तुमचा जो काय पेपर रायडर आहे तो पेपर रायडर वायरच्या खाली पडत होता, फ्लायज होत होता. पेपर रायडर हा वायरच्या खाली पडल्यामुळे तुम्हाला काय म्हणजे त्यामध्ये आपण असं म्हटलं की ज्यावेळी तो तुमचा पेपर रायडर खाली पडेल त्यावेळी त्या ट्युनिंग फोर्कची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ज्या लेंथवर आपण डिसाईड केला त्या लेंथवरचे दोन्ही काय झाल्या? इक्वल झाल्या असतील. म्हणूनच तो त्यामध्ये रेझोनन्स तयार झाला. रेझोनन्स तयार झाल्याच्या नंतरच तुमचा पेपर रायडर खाली फ्लाय झाला, खाली पडला. क्लिअर? राहील लक्षात? ओके. त्यानंतर आपण सेकंड लॉ बघू. सेकंड लॉमध्ये काय करणार? सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय आहे बघा की व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. कीपिंग व्हायब्रेटिंग लेंथ एल अँड मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी कॉन्स्टंट. दोन ब्रिज घेतला, दोन ब्रिजला फिक्स केला कारण की आपण लेंथ चेंज नाही करायची आहे, कारण त्याला कॉन्स्टंट ठेवायचे आहे. त्यानंतर वायर एकच घेतला, वायरला चेंज केला का आपण? नाही, वायरे फिक्स केला. पण ह्या वायरच्या खाली या ठिकाणी काय लावलं आहेत? वेट लावलं आहेत. 1 2 असं काय लावलं आहेत? वेट लावलेलं आहेत. तर याच्या खाली काय लावलं आहेत? वेट. तर आपण काय केलं? डिटरमाइन द टेन्शन T1 T2 T3 फॉर नोन फ्रिक्वेन्सीज ऑफ ट्युनिंग फोर्क N1 N2 N3. चला लक्ष द्यायचा मिनिंग काय होते. काय म्हटलं आपण? दोन ब्रिजेस घेतला, ज्याला आपण फिक्स्ड केला त्याला मूव्ह करणार नाही. का बरं? कारण का आपल्याला लेंथला कॉन्स्टंट ठेवायचे आहे. लेंथला कॉन्स्टंट ठेवायचे आहे. वायर सेम घेतला, वायरला सुद्धा चेंज केला का आपण? नाही. वायरला चेंज न केल्यामुळे याचा मधामधला जो काही लिनियर डेन्सिटी आहे, लिनियर डेन्सिटीसुद्धा कॉन्स्टंट. बट या ठिकाणी हँगर असते आणि हँगरला काय लावतो आपण? वेट. हा जो काय हँगरला वेट लावला आहे, वेट जर चेंज केला तर ह्या स्ट्रिंगमधला टेन्शनसुद्धा चेंज होईल, होईल की नाही? तर समजा फर्स्ट लावला 1 kg. किती लावला? 1 kg. 1 kgमुळे ह्या स्ट्रिंगमध्ये काय ना काय टेन्शन येईल. त्या टेन्शनवर फर्स्ट फ्रिक्वेन्सी म्हणजे ट्युनिंग फोर्क घेतला, ट्युनिंग फोर्कचे एक फ्रिक्वेन्सीचा ट्युनिंग फोर्क घेतला, त्याला व्हायब्रेट केला, जवळ नेला. इथे काय होता? पेपर रायडर. हा पेपर रायडर खाली पडला. म्हणजे N1 फ्रिक्वेन्सीवर 1 kg लोड लावल्यानंतर ह्या स्ट्रिंगमध्ये जो काय टेन्शन आला, कोणता टेन्शन? T1 टेन्शनवर तुमचा पेपर रायडर खाली पडला. क्लिअर? त्यानंतर आपण याच्यामध्ये आणखी वेट वाढवला 1 kg, म्हणजे हा 2 kg झाला. 2 kg आल्यामुळे ह्या स्ट्रिंगमध्ये काय होईल? आणखी टेन्शन वाढेल. आणखी टेन्शन वाढला म्हणजे T2 टेन्शन. T2 टेन्शनवर वेगळ्या फ्रिक्वेन्सीचा एक ट्युनिंग फोर्क घेतला, जवळ नेला, जवळ नेल्याबरोबर इथे रेझोनन्स तयार झाला. रेझोनन्स तयार झाल्याबरोबर हा पेपर रायडर काय पडेल? खाली पडेल. म्हणजे N2 फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला T2 मिळेल. सॉरी, T2 व्हायब्रेशन T2 टेन्शनवर तुम्हाला N2 फ्रिक्वेन्सीवर तुम्हाला काय मिळालं? रेझोनन्स मिळाला. असंच कशावर मिळेल? T3 आणि N3. कारण का इथे आणखी 1 kg वेट आपण इन्क्रीज केला तर त्या आणखी टेन्शन वाढेल आणि आणखी टेन्शन वाढल्यामुळे त्याचा टेन्शन वाढल्यामुळे एखाद्या नवीन फ्रिक्वेन्सीच्या ट्युनिंग फोर्क आपण जवळ नेणार आणि त्याच्यामुळे काय होईल? पेपर रायडर खाली पडेल. क्लिअर? तर यावरून एक गोष्ट क्लिअर होत आहे. बघा काय आहे. मग आपल्याला माहीत आहे की आपण या अगोदर सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंगमध्ये स्टडी केला होता
काय स्टडी केला होता की एन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अंडर रूट टी केला होता. याचा मिनिंग हा जर एन डिवाइड बाय अंडर रूट टी इज इक्वल टू कॉन्स्टंट, हा स्टडी केला होता. इक्वल टू काय होते? कॉन्स्टंट. म्हणजेच देअरफोर आपण काय केला, n1 डिवाइड बाय अंडर रूट t1, n1 n2 डिवाइड बाय अंडर रूट t2, n3 डिवाइड बाय अंडर रूट t3. सर्वांच्या व्हॅल्यू बघितलं तर सर्वांच्या व्हॅल्यू कशा येत होत्या? कॉन्स्टंट. सर्वांच्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आल्या त्यावरून आपण असं म्हणू शकतो की n डिवाइड बाय अंडर रूट t इक्वल टू कॉन्स्टंट म्हणू शकतो. आणि n डिवाइड बाय अंडर रूट t इक्वल टू कॉन्स्टंट, तर n इज इक्वल टू कॉन्स्टंट इंटू हा जो डिवाइडमधला अंडर रूट 2 इकडे जाईल या साईडला, या डिवाइडमधला अंडर रूट 2 या साईडला जर जाईल तर कुठे जाईल? मल्टिप्लायमध्ये. कुठे जाईल? मल्टिप्लायमध्ये गेल्या म्हणजे काय होईल? अंडर रूट टी. तर हा इक्वल टू आणि अंडर रूट कॉन्स्टंट, इक्वल टू आणि कॉन्स्टंट मिळून काय बनेल? प्रपोर्शनॅलिटी साईन. काय बनेल? प्रपोर्शनॅलिटी साईन. तर इक्वल टू आणि कॉन्स्टंट मिळून बनेल प्रपोर्शनॅलिटी साईन. तर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय म्हणू शकतो आपण? अंडर रूट टी. पण केव्हा? जेव्हा लेंथ आणि एम कॉन्स्टंट ठेवणार तेव्हा. आणि आपण या मधामध्ये लेंथ आणि एम म्हणजे लिनियर डेन्सिटीला काय ठेवला? कॉन्स्टंट. राहील लक्षात? तर एन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय मिळाला? अंडर रूट टी. यावरून आपण काय म्हटलं की एल अँड एम आर कॉन्स्टंट. एल अँड एम आर कॉन्स्टंट. क्लिअर? तर हा होता तुमचा सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. याला आपण लॉ ऑफ टेन्शन म्हटला होता. दोन्ही लॉ व्हेरीफाय झालं सोनोमीटरने. ओके. थर्ड लॉ काय होता आपण? थर्ड लॉ होता लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी म्हणजेच लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ. आता लक्ष द्या, याच्या मधामध्ये काय व्हायला पाहिजे? लेंथ आणि टेन्शनला कॉन्स्टंट ठेवावं लागेल आणि मास पर युनिट लेंथला चेंज करावं लागेल. म्हणजेच लिनियर डेन्सिटीला चेंज करणे म्हणजेच याचा अर्थ वायरच चेंज करावं लागेल पूर्ण. लेंथला फिक्स केला, वेटला फिक्स केला, पण हा वायरच चेंज करावा लागेल तेव्हाच तर लिनियर डेन्सिटी चेंज होईल. तर काय होते बघा, फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग, टू वायर्स हॅव्हिंग डिफरंट मास पर युनिट लेंथ m1 आणि m2. आपण दोन वायर घेतला, दोन वायर घेतला, दोनही वायरची जो काय मास पर युनिट लेंथ म्हणजे लिनियर डेन्सिटी आहे ते लिनियर डेन्सिटी वेगवेगळी घेतला. समजा फॉर एक्झाम्पल एक वायर ॲल्युमिनियमचा घेतला, एक वायर घेतला आपण कॉपरचा. एक वायर ॲल्युमिनियम, एक वायर कॉपरचा घेतला, याचा अर्थ दोघांची लिनियर डेन्सिटी चेंज असेल. तर वेगवेगळ्या लिनियर डेन्सिटीचा आपण काय घेतला? वायर घेतला. वेगवेगळ्या लिनियर डेन्सिटीचा वायर घेतल्याच्या नंतर म्हणजे त्याचा मास म्हणजे लिनियर डेन्सिटी m1, दुसऱ्याचा लिनियर डेन्सिटी m2 घेतला. तर याच्या मधामध्ये काय केला आपण? फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट केला. लक्षात ठेवा, दोन वायरची लेंथ कॉन्स्टंट करू शकलो नाही आपण, म्हणून आपण काय केला? फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट केला. फ्रिक्वेन्सीला कॉन्स्टंट केला तर m1 ज्याचा लिनियर डेन्सिटी आहे त्या वायरची लेंथ L1 काही ना काही लेंथवर तर पेपर रायडर खाली पडेलच. ज्या लेंथवर पेपर रायडर खाली पडेल त्या लेंथला नाव दिला L1. दुसरा जो वायर होता ज्याची लिनियर डेन्सिटी m2 होती, त्या लिनियर डेन्सिटीची जे काही फ्रिक्वेन्सी कोणत्या तरी त्याच फ्रिक्वेन्सीवर, ज्या फ्रिक्वेन्सीवर L1 आला त्याच फ्रिक्वेन्सीने आपण दुसऱ्या वायरसाठी चेक केला, त्याला वेगळ्या लेंथवर तो वायर जो काही पेपर रायडर तो खाली पडेल. नाही समजला? लक्ष द्या. समजा एक लेंथ हे आहे, समजा या दोघांच्या मधामधली लेंथ 2 सेंटीमीटर आहे. आपण हा वायर घेतला, फर्स्ट एक वायर समजा ॲल्युमिनियमचा वायर ज्याची लिनियर डेन्सिटी किती आहे? m1 आहे. ह्या लिनियर डेन्सिटीवर 512 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असलेला, किती? 512 हर्ट्झ फ्रिक्वेन्सी असलेला ट्युनिंग फोर्क आपण जवळ घेतला, ज्याच्यामुळे काय येतील? व्हायब्रेशन. ज्याच्यामुळे व्हायब्रेशन्स आल्यामुळे याच्यामधला जो पेपर रायडर खाली पडेल. फ्रिक्वेन्सी किती आहे? 512. ज्याच्यामधली लेंथ किती आहे? 2 सेंटीमीटर. तर 512 हर्ट्झवर 2 सेंटीमीटर लेंथवर तुमचा पेपर रायडर खाली पडला. ज्या वायर कोणत्या वायरसाठी चेक केला आपण? ज्याच्या लिनियर डेन्सिटी किती होती? m1. ज्याची लिनियर डेन्सिटी किती होती? m1 होती. क्लिअर? ओके. नंतर याच ठिकाणी आपण दुसरा वायर कन्सिडर केला, ज्याची लेंथ चेंज केला आपण. लक्षात ठेवा, याच्या मधामध्ये फ्रिक्वेन्सी तीच ठेवला, किती? 512 हर्ट्झ. 512 हर्ट्झच ठेवलं.
त्यानंतर बघा फ्रिक्वेन्सी 512 हर्ट्झच ठेवला, पण याच्यामधला लेंथ चेंज केला. याच्यामधली लेंथ चेंज का बरं करावं लागली? कारण आपण वायर चेंज केला तर हा पेपर रायडर खाली पडणार नाही, म्हणून आपण लेंथ चेंज करून बघितला. तर याच्यामध्ये लेंथ 3 सेंटीमीटरवर नेल्याच्या नंतर पेपर रायडर खाली पडला, तर लेंथ चेंज झाली. काय झाली? लेंथ चेंज. फ्रिक्वेन्सीला आपण काय केला? सेम. वायर डिफरंट असल्यामुळे आपण लेंथ चेंज करूनच आपण त्याला काय घेऊ शकतो? रीडिंग घेऊ शकतो. तर लेंथ चेंज केल्याच्या नंतर आपल्याला असं माहीत झालं की लेंथ L1 and L2 be their respective vibrating length at resonance with hence the same tuning fork for the same tension. सारख्या टेन्शनवर सारखा ट्युनिंग फोर्क म्हणजे ज्याची फ्रिक्वेन्सी सेम असेल त्याच्यावर ह्या दोन लेंथवर रेझोनन्स तयार झाला. ज्या दोन्ही वायरचा मटेरियल काय होता? वेगवेगळा, ज्याची लिनियर डेन्सिटी M1 आणि M2 होती. क्लिअर? ओके. मग आपल्याला एक गोष्ट, मग याच्यावरून आपण काय केला? चेक केला. याच्यावरून असं चेक केला की L1 अंडररूट M1 आणि L2 अंडररूट M2 दोघांच्या व्हॅल्यू चेक केला तर दोघांच्या व्हॅल्यू नियर अबाउट सेम येत होत्या. इक्वल येणार नाही पण नियर अबाउट इक्वल येणार. म्हणून आपण असं कन्सिडर केला की L अंडररूट M इज इक्वल टू कॉन्स्टंट. L इंटू अंडररूट M म्हणजे काय होते? कॉन्स्टंट. L इंटू अंडररूट M म्हणजे कॉन्स्टंट. तर हा जो अंडररूट M आहे हा इकडे जाईल तर हा काय होईल? L इज इक्वल टू कॉन्स्टंट. L इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवायडेड बाय अंडररूट M. काय होईल? डिवाइड बाय अंडररूट M. आणि अंडर इक्वल टू आणि कॉन्स्टंटचा मिनिंग काय होते? प्रपोर्शनल. तर L इज डायरेक्टली इनव्हर्सली प्रपोर्शनल टू M. तर आपल्याला जे टर्म मिळाली ही टर्म काय मिळेल? ही मिळेल की L इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडररूट ऑफ M. केव्हा? जेव्हा फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन कॉन्स्टंट असेल तर. जेव्हा फ्रिक्वेन्सी आणि टेन्शन कॉन्स्टंट असेल तर L इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू M. इथपर्यंत समजला? इथपर्यंत समजलं का? बट आपल्याला माहीत आहे की N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L. N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L असते तर मला सांगा या ठिकाणी आपण कॉन्स्टंट कोणाला केला? N ला. या ठिकाणी N ला कॉन्स्टंट केला. जर का समजा मला जर व्हेरीफायच करायचं आहे तर मी काय करतो? या ठिकाणी L ला कॉन्स्टंट करतो. L ला जर कॉन्स्टंट जर समजलो मी तर काय होईल? L च्या ठिकाणी कोण येईल? N. कारण की L इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू M यांचा रिलेशन असल्यामुळे L च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो? N. म्हणून आपण लिहिणार येते N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडररूट M. N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय होईल? अंडररूट M. केव्हा? जेव्हा T आणि L कॉन्स्टंट असेल. क्लिअर? म्हणजे मी अगोदर N ला कॉन्स्टंट करून हा रिलेशन प्रूफ केलो आणि यावरून असं सांगू शकलो की N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L असते. N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू L आहे. फक्त मी काय केलो? Nच्या ठिकाणी L ना Lच्या ठिकाणी N घेतलं होतं म्हणून आपल्याला हा रिलेशन मिळाला. मग जर का समजा मी Nच्या ठिकाणी L ला जर कॉन्स्टंट जर कन्सिडर केलो तर याचा अर्थ मी ह्या Lच्या ठिकाणी N लिहू शकतो. म्हणून Lच्या ठिकाणी N लिहिलो आणि त्यावरून असं कन्सिडर केलो की N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडररूट M. काय मिळेल? N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडररूट M. आणि यावरून आपण असं व्हेरीफाय करू शकतो की लॉ ऑफ मास पर युनिट लेंथ म्हणजेच लिनियर डेन्सिटी काय होईल? व्हेरीफाय होईल. कशाचा यूज करून? सोनोमीटरचा यूज करून. कसा यूज करून? सोनोमीटरचा. राहील. तर असा होता तुमचा सोनोमीटर एक्सपेरिमेंट जो तुम्हाला थोडा कमी समजला असेल. कारण की याच्या मधामध्ये काय होईल? एक्सपेरिमेंट जो आहे हा एक्सपेरिमेंट ॲपॅरेटस ॲक्च्युअली समोर दिसल्याशिवाय तुम्ही इमॅजिन करू शकत नाही. आणि इमॅजिन करू न शकल्यामुळे तुम्हाला हे सर्व गोष्टी क्लिअर व्हायला वेळ लागेल. तरी पण समजण्याचा ट्राय करा. 1 2दा 3दा बघा आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला या मधामध्ये काय प्रूफ करायचं आहे. जर का समजा तुम्हाला समजलं नाही किंवा काय कन्फ्युजन असेल तर मला कॉन्टॅक्ट करून विचारून घ्या. ठीक आहे? कमेंट करा, मेसेज करा. त्यामुळे तुम्हाला आणखी क्लिअर करून सांगेन की काय आहे एक्सपेरिमेंट. राहील लक्षात? ओके. तर ह्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच आपण एक्सपेरिमेंट प्रूफ केला, एक्सपेरिमेंट वर्किंग बघितला, एक्सपेरिमेंटची काय होते, कशी होते. ठीक आहे? तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतच. याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. थँक्यू.